या सत्रामध्ये आपल्याला तत्वज्ञानामध्ये मोक्ष संकल्पना आहे. मोक्ष संकल्पनाचं विविध काही तात्विक दर्शनामध्ये थोड्याफार फरकाने किंवा नावाच्या फरकाने आलेली आहे. कारण भारतीय तत्वज्ञानाचं साम्य काय आहे? आस्तिक नास्तिकता तर आहेच, बरोबर आहे. आस्तिक नास्तिक जरी आपण म्हटलं तरी चार भाग सोडलं तर सर्वच बाकीच्या दर्शनामध्ये एक साम्यिक घटक आहे, म्हणजे मोक्ष संकल्पना, बरोबर आहे. कारण सर्वच दर्शन चार भाग सोडून पुनर्जन्म मानतात, आत्मतत्व मानतात. आत्मतत्व म्हणजे अनात्म जरी असेल, बरं का संध्याताई, आत्मा मानतात म्हणजे आत्मा मानत नसतील तरी वेगळ्या पद्धतीने तरी मानतातच, बरोबर आहे. असं खात नसतील फिरवून तरी खातातच, बरोबर आहे, खातात ना. म्हणून त्यांना मुक्तीची गरज आहे, बरोबर. आत्मा मानत नाही बौद्ध दर्शन आपण म्हणू, बरोबर आहे. आता चार भाग दर्शन सोडलं तर 8 दर्शन उरतात 9 पैकी, बरोबर आहे. 8 दर्शन उरतात. तर त्यापैकी आत्मा मानतात म्हटलं आपण तर बौद्ध मानत नाहीत आत्मा म्हणता येईल. परंतु ज्यांना खरं तत्वज्ञान व्यवस्थित कळालेलं आहे ते सांगतील बौद्ध आत्मा मानत नाहीत, मानत म्हणजे नाहीत असा पण मानत नाही, हा असा असं आत्मा मानत. सिद्धांत मांडला नाही. पण त्यांनी हा, पुनर्जन्म, अविद्या हे हो मांडलंय. म्हणजे ते कुठून येतं, हो त्यांना बेसिस त्यांनी तो सांगितला नाही. हो. मग तेच उदाहरण दिलं. असा नाही तसं जेवण करतातच, बरोबर आहे. असं समोरून खात नाहीत, फिरवून खातात, परंतु खातातच, बरोबर आहे. आत्मा नावाचं तत्व नाही, पण पुनर्जन्म होतो. आत्मा जन्म मरणाला येतो. कर्मसिद्धांत मानलेला आहे, पापपुण्य मानलेला आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळं बंधन सुद्धा मानलेलं आहे. बंधन मानलेलं आहे म्हणल्यानंतर मुक्तीही मानलेली आहे. मुक्ती मानलेले, बंधन मानले म्हणल्यावर तो मुक्तीला जन्म मरणाला कोण प्राप्त होतो? तो कोणीतरी आहे, बरोबर आहे. परंतु त्याचं अस्तित्व तसं शाश्वत मानलेलं आहे. कोण? इतर दार्शनिकांनी आत्मा हा कसा मानलेला आहे? शाश्वत मानलेला आहे, अंतिम तत्व मानलेलं आहे. तसंही मानत नाहीत. फरक एवढाच आहे की सगळे जसं नश्वर घटक आहेत तसेच घटक आहेत, परंतु आत्मा नावाचं तत्व काय असेल? मग जीवन मृत्यू कोण करतं? उत्तर कोणी देईल का? मग आता मग आत्मा मानत नाही तसा, मग जन्म मृत्यू मानतात का? हो. पुनर्जन्म मानतात का? मानतात. मग तो पुनर्जन्म घेणार काय आहे? या जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये जातं काय? आणि ह्या जन्मामध्ये जे आहे आत्मतत्वाची जाणीव, ते काय आहे? कोण सांगेल? म्हणजे बौद्ध दर्शनानुसार का? हा, बौद्धच. आपण बौद्ध पाहत आहोत. बौद्धानुसारच आहे काय मग आता? मग ते त्यांनी पंचस्कंधात्मक सांगितले सर, जीव. अं? बौद्ध दर्शनानुसार पंचस्कंद. पंचस्कंद, हो बरोबर आहे. तर पंचस्कंद काय आहे? कोणकोणते पंचस्कंद? विज्ञान, वेदना, रूप, संज्ञा आणि संस्कार. हो. तर त्यातील जन्म मृत्यूला, पुनर्जन्माला कारण असणारा स्कंध कोणता आहे त्यातील? विज्ञान, बरोबर आहे. विज्ञान. हा. आत्म्याच्या ठिकाणी जर इथं घ्यायचं असेल काही तर ते काय घेता येईल? विज्ञान हेच आपल्याला आत्म्याच्या ठिकाणी इतर दर्शनाप्रमाणे घेता येऊ शकतं. ठीक आहे. तर पिन कशी झाली ही? पिन झाली, काय करायचं? रिमूव्ह पिन. ओके, ठीक आहे. तर आणखी आहे की पिन कशी काढायची? एकदम काय चुकून झालंय झाले सर? ते पिन. कुठं झाली म्हणजे? पूर्ण पात्रे सरांना पिन झाली. मला काही दिसत नाही सर. हा, मला दिसत नाही पण कुठे. नाही निघाला मला वाटतं. स्क्रीनवर तेच दिसत आहेत का? नाही, मला मला दिसत नाही स्क्रीनवर काही. हा, तर पंचस्कंधात्मक आत्मा मानलेला आहे बौद्धांनी, आणि तो पंचस्कंधामुळेच जीवन होतं आणि तेच पुनर्जन्म वगैरे वगैरे होतं. तर हे पंचस्कंध संकल्पना पाहून आपण निर्वाणाकडे जाऊयात. तर द्वादश निदानातील जे नामरूप आहे, या निदानाच्या विवेचनात 5 स्कंधाचा उल्लेख आला आहे पूर्वीच आपल्याला. द्वादश निदानामध्ये पंचस्कंधाचा उल्लेख आला होता. तर त्यात परत एकदा फक्त निर्देश आपण करूयात. काय? तर स्कंद संकल्पना बौद्धांच्या जीव संकल्पनेच्या दृष्टीने फार महत्वाची आहे.
हे पंचस्कंद ही संकल्पना बौद्धांच्या जीव संकल्पनेसाठी अत्यंत महत्वाची आहे. जर बौद्धानुसार जीव काय आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला हे स्कंद संकल्पना पाहावी लागेल. म्हणजे पंचस्कंधाचा संघात म्हणजेच जीव होय. इथे बौद्ध दर्शनामध्ये पंचस्कंधाचा संघात, संघात म्हणजे एकत्रितपणे जोड, त्यालाच म्हटलेलं आहे जीव. मग पंचस्कंधातील नामाचे 4 स्कंद म्हणजे पुद्गलाची मनःप्रवृत्ती ते अशा प्रकारचे आहे. वेदना स्कंद, संज्ञा स्कंद, संस्कार स्कंद, विज्ञान स्कंद आणि रूपस्कंध इत्यादी मिळून काय होतात, पंचस्कंध तयार होतात. आणि याच पंचस्कंधाद्वारे पंचस्कंधाची स्थिती राहण्यानेच आपल्याला जन्माला प्राप्ती व्हावं लागतं. मग जन्म मृत्यू होत असतात तर त्यात काय होतं, आपण म्हटलेलं आहे जीवन मानलेलं कसं आहे, ज्योत आपण मानलेले, मेणबत्ती किंवा तेलाची तुपाची असणारी एक दिवा पाहूयात आपण, आणि त्यात ज्योत आहे. आणि ज्योत एकसारखी दिसते आपल्याला, बरोबर आहे. ज्योत एकसारखी दिसते, परंतु ते क्षणाक्षणाला बदलणारी असते ज्योत. कारण प्रत्येक क्षणाला त्यातील तेल वेगळे असतं आणि प्रत्येक तेल जळून जात असतं, बरोबर आहे. प्रत्येक क्षणाला एक तेल जळालेलं आहे आणि दुसरं तेल तिथं आलेलं आहे, बरोबर. एक जळलं दुसरं आलं त्या ठिकाणी. म्हणूनच आपल्या दिव्यामध्ये जे तेल ठेवलेलं असतं, भरून असतं, दिवा तर तेल भरून असतो, परंतु दिवा पेटवल्याच्या नंतर काही वेळाने ते तेल कमी झालेलं असतं. तेल कमी झालेलं असतं म्हणजे काय झालेलं असतं, ते नष्ट झालेलं असतं, जळालेलं. आपल्याला अशी जाणीव होते का कधी, तर तेल ज्योत एकसारखीच आहे वाटतं, परंतु नव्हे. तर जे ज्योत प्रत्येक क्षणाला परिवर्तित होणार आहे, तसंच आत्मा हा सुद्धा प्रत्येक क्षणाला बदलणार आहे. आलं लक्षात. म्हणून त्यांनी आत्म्याला सुद्धा कसं मानलेलं आहे, क्षणिक मानलेलं आहे. आत्मा सुद्धा एक निश्चित तत्व मानलेलं. तर मग तेच मात्र मग जन्म पुनर्जन्म होतो कसा, तर हा दिवा, हाच पेटत असलेला दिवा दुसऱ्या दिव्याला स्पर्श करणे, हीच ज्योत दुसऱ्या दिव्याला लावली, परत तो दिवा जळायला लागला, जळायला, परत ते दिवा दुसऱ्या दिव्याला ज्योत पेटवली, बरोबर आहे. अशा प्रकारे जन्म होतो. म्हणजे हा देह संपला, बरोबर आहे, परंतु याच्यातील जे विज्ञान आहे ते पुढील जन्मामध्ये काय होतं, स्पर्श करतं, प्रज्वलित करून ते पुढचा जन्म चालू राहतो. म्हणजे आत्मा भिन्न आहे, परंतु या पंचस्कंधामुळे अविद्येमुळे काय राहतं, संस्कार असतात. अविद्येच्या नंतर काय सांगितलेलं आहे, संस्कार सांगितलेले आहेत. जसं आपल्याला योग दर्शनामध्ये सुद्धा संस्कार हे काय पाहायचं आहे. तर संस्कारामुळे जन्म होतो. आणि काय म्हणतात, ठीक आहे, असो. आणि पूर्वजन्माचे काही गोष्टी जे चित्तावरती झालेले संस्कार, त्याद्वारे आपलं जीवन चालायला लागतं, परत परत जन्म व्हायला लागतो. मग ह्या जन्मातून काय प्राप्त होतं, तर दुःख प्राप्त होतं, आपल्याला माहिती आहे. कारण जीवनाचं सत्य, आर्य सत्य पहिलं मानलेलं आहे, दुःख मानलेलं आहे. कारण समस्त सृष्टी दुःखरूप आहे, समस्त जगत हे दुःखरूपच आहे. मग या अनंत दुःखाला कुठेतरी अंत असला पाहिजे, त्याची कुठेतरी मुक्ती मिळवली पाहिजे त्यापासून. जसं सर्व दर्शनिकांनी यापासून मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे, तर बौद्ध दर्शन सुद्धा काही यापासून वेगळं ठरत नाही. कारण बौद्ध दर्शन ही वेगळा धर्म नव्हे, तर बौद्ध दर्शन अवैदिक सुद्धा नाहीये. बौद्ध दर्शनाचा जर आपल्या धर्माशी, हिंदू धर्माशी जर संबंध लावायचा झाला, तर एक नेपाळ काठमांडू मधील गोरक्ष मठाचे योगी सांगतात, नरहरी नाथ म्हणून आहेत, ते काय म्हणतात माहिती याबाबत, शिवमार्गो बुद्धमार्गो द्वाभ्याम एकत्र गम्यते षडक्षरी महाविद्या कैलास प्रतिपादिका. म्हणजे षडक्षरी महाविद्या कोणती आहे, तर ओम मनी पद्मे हुम. बौद्धांचा मंत्र कोणता आहे माहिती ते, लामा. ओम मनी पद्मे हुम हा बौद्धांचा मंत्र आहे, तर शैवांचा मंत्र आहे ओम नमः शिवाय. दोन्हीत साम्य आहे असं म्हणतात ते, बरोबर आहे. षडक्षरी आणि पंचाक्षरी विद्या हे एकच आहे म्हणतात. परत हे जे बौद्ध परंपरेमध्ये आलेले आहेत 84 सिद्ध आलेले आहेत, तेच नाथ पंथातील आहेत. पूर्णपात्रे सर, बौद्ध धर्मातील जे 84 सिद्ध आहेत तेच नाथ पंथातील सिद्ध आहेत, बरं का. म्हणजे बौद्ध त्याचा उल्लेख धर्माचाच बाकी प्रभाव पंथामध्ये असेल काय आता? आहे आणि पंथावर सुद्धा आहे. काय म्हणता,
त्याचा उल्लेख बाकी कुठे आलेला नाहीये पण. तर 84 सिद्ध ते बौद्ध धर्मातील आहेत, म्हणजे बौद्ध एक पंथ आहे, वेगळा धर्म होत नाही, कारण धर्माचं साम्य आहे, तो एक पंथ आहे, उपपंथ आहे. ठीक आहे. अशा परीने म्हणजे मोक्ष सुद्धा इथून काही सर्व दर्शन जसं मानतात भारतीय दर्शन, तसं बौद्ध दर्शन ही भारतीयच आहे आणि त्यामुळे ते सुद्धा मोक्ष मानतात. परंतु मोक्ष ही संकल्पना ठीक आहे असं म्हणून चालेल का? नाही चालणार. मोक्ष मानतात, परंतु यांचा मोक्ष कसा संभवतो? कारण योग, सांख्य, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदांत यांच्यामध्ये मोक्ष आहे, परंतु त्यातील जीवसंकल्पना भिन्न आहे. तिथली जीवसंकल्पना भिन्न आहे, त्यामुळे मोक्ष संकल्पना साम्य भेद असणारच झालं. तर मग आपल्याला काय करायचंय? तर बौद्ध धर्मातील जीवसंकल्पना एवढी वेगळी आहे, तर मग तिथली मोक्ष संकल्पना सुद्धा काहीतरी विशिष्टत्वाने असली पाहिजे, विशेषत्वाने असली पाहिजे. तर ती काय आहे ते आपण आजच्या पाठामध्ये पाहत आहोत. तर त्या मोक्ष संकल्पनाचं बौद्ध दर्शनामध्ये काय असेल? तर त्याला म्हटलं जातं निर्वाण. बौद्ध दर्शनामध्ये मोक्षालाच काय म्हटलं जातं? निर्वाण. आता या निर्वाण शब्दाचा अर्थ कसा करायचा? निर्वाण या शब्दाचा अर्थ विविध विविध प्रकारे खूप जणांनी केलेला आहे. काही जण निर्वाण शब्दाचा अर्थ काय करतात? विझणे. निर्वाण म्हणजे काय? विझणे. विझणे म्हणजे आपण ज्योत म्हणलेले आहे ना, आता म्हणजे काय? तो ज्योत आहे. तर ती ज्योत विझणे म्हणजे निर्वाण आहे, असं या शब्दाची व्युत्पत्ती केलेली आहे. किंवा निर अधिक वृ अधिक निवृ, बरोबर. नि अधिक वृ म्हणजे निर्वाण शब्द यापासूनही तयार होतो म्हणतात. आणि त्या निर्वाणाचा अर्थ असा होतो शांत, सुखमय आणि अंत पावलेला होतो. म्हणजे अंत पावलेला. कशाचा अंत पावलेला? जन्म मरणाचा अंत पावलेला, दुःखाचा अंत पावलेला, असा हो निर्वाण शब्दाचा अर्थ होतो. परत पुन्हा नंतर आणखी काय शब्द होतो त्याचा? निर्वाण आणि परिनिर्वाण. ऐकलाय का कधी परिनिर्वाण? मग ते सुद्धा मी सांगणार आहे, परंतु निर्वाण संकल्पनेच्या शेवटी सांगणार आहे. जर अगोदर सांगायला लागलो तर माझा स्वभाव आहे उदाहरण वगैरे द्यायचा आणि ते तिकडे जाईन मी, म्हणून मी सावधगिरीने बुद्धांचा आज संपवण्याच्या महापरिनिर्वाण दिन असं म्हणतात ना, आहे. महापरिनिर्वाण मग दिन. तेच परिनिर्वाण. मग ते मी समजवायचं माझा उद्देश असतो, तर ते समजवून देणार आहे बरं का. पण पुन्हा विचारा मला, निर्वाण आणि परिनिर्वाण. आणि परिनिर्वाण पण त्याला काय लावलं? महापरिनिर्वाण. ऐकलंय शब्द, बरोबर आहे, म्हणजे तुम्ही ऐकलंय. तर हे महापरिनिर्वाण म्हणजे काय आहे, निर्वाण काय? मग आपण आधी निर्वाण कळावं लागेल, त्यानंतर महापरिनिर्वाण हे आपण पाहून घेऊयात. तर निर्वाण शब्दाचा अर्थ थांबणे, शांत होणे, अंत पावणे, विझणे अशा अर्थाने याचा अर्थ होतो. मग काय म्हणतात? काय विझणे, काय शांत होणे, काय संपणे? मग काही म्हणतात मग याला संपणे म्हणजे सर्वनाश होणे, विनाश होणे, म्हणजे निर्वाण असा शब्द आहे, म्हणजे नकारात्मक अर्थ आहे. निर्वाण शब्दाचा अर्थ कसा घेतला जातो? नैराश्यात्मक किंवा नकारात्मक नाही असा, भावात्मक होत नाही तर अभावात्मक असा निर्वाणाचा अर्थ केला जातो. निर्वाण म्हणजे काय? विनाश, उच्छेद, विलोपन, शून्यता असेल तर याच्या प्राप्तीसाठी लाखो करोडो लोक, विद्वान, बोधिसत्व, बौद्ध मार्गी, समाधी मार्गी, भिक्खू, साधक कशाला झगडत असते? जर हे नकारात्मक असेल तर उच्छेद, विनाश म्हणजे जर निर्वाण असेल तर या निर्वाण प्राप्तीसाठी का झटले असते, का धडपड केली असते, असा शंका येणं गरजेचं आहे यासाठी. म्हणून असं सांगतात की याचा अर्थ आहे, निर्वाण शब्दाबाबत बुद्धांनी एक असं पाळलेलं आहे तत्व की हे अवर्णनीय आहे. जसं अद्वैत वेदांतामध्ये मोक्ष संकल्पना सुद्धा आहे. निर्वाण कसं आहे तर अवर्णनीय आहे, परत अव्याख्येय आहे, अवक्तव्य आहे, शब्दातीत आहे, असे बुद्धाला सुचवायचे होते. म्हणजे दिवा विझल्यानंतर त्याची ज्योत अग्नी कोणीकडे गेले असे विचारणे जसे असंबद्ध आहे. काय म्हणतात बुद्ध? जसं दिवा विझला, बरोबर आहे, दिवा माहितीये, दिवा विझला, विझला, कुठं गेला? बरोबर आहे, दिवा इकडे गेला तिकडे गेला म्हणता येईल, चालू असतात. विझला म्हणल्यानंतर कुठे गेला? मग याबाबत त्यांनी उत्तर दिलंय नकारात्मक म्हणणाऱ्यांना बुद्धांनी, की जर विझला दिवा म्हणल्यानंतर तो कुठे गेला,
असा जसा प्रश्न विचारणे आहे तसंच आहे की नकारात्मक विचार करणारे म्हणजे की निर्वाण म्हणजे नकारात्मक आहे, अभावात्मक आहे असा अर्थ होत नाही. मग ते आणि ते समान समजतात. म्हणजे दिवा विझला म्हणजे काय झालं, दुःखाचा अंत झाला. आणखी कशाचा अंत झाला, पंचस्कंधाचा अंत झाला. आणखी कशाचा अंत झाला, पंचस्कंधाचा अंत झाला. आणि पंचस्कंधाचा अंत झाला म्हणजे कशाचा झाला, द्वादश नाही प्रतीत्य समुत्पादाचा झाला. आणखी कशाचा झाला, द्वादश निदानाचा अंत झाला. म्हणजे आपण काल पाहिलं दुःखांच्या निदान म्हणजे काय, दुःखाचे कारण आहेत. म्हणजे आपण म्हणलं की कारणाचा अंत म्हणजे कार्याचा अंत संभवतो, बरोबर आहे. कारणाचा अंत म्हणजे कार्याचा अंत होतो, बरोबर आहे. तर मग कारणच थांबवलं, दुःखाचं कारण थांबवलं म्हणल्यावर दुःख थांबलं असेलच का, हो दुःखही थांबलं असेल. कारण ज्यातून जे निर्मिती वस्तूची होते ती उपादानच नष्ट केलं तर त्यातून कार्य होणं संभवत नाही. अशा प्रकारे या निर्वाणाचा अंत सांगितला गेलेला आहे. परंतु ही निर्वाण एक अवस्था अशी आहे की जी अवर्णनीय आहे, म्हणजे शब्दातीत आहे, वर्णनातीत आहे. म्हणजे एवढ्या निर्वाण संकल्पनेचं श्रेष्ठत्व बुद्धांनी सांगितलेलं आहे. आता या निर्वाणाला काही भावरूप आणि अभावरूपही म्हणतात. भावरूप आणि अभावरूप. भावरूप म्हणजे असणे आणि अभावरूप म्हणजे नसणे या अर्थाने. तर हे दोन्ही आपण नंतर आणखी थोड्या वेळाने ते सुद्धा पाहूयात. इतर दर्शनांप्रमाणे भारतीय सर्व दर्शनांचं जसं अंतिम ध्येय हे मोक्ष आहे, तसंच बौद्ध दर्शनाचं सुद्धा मोक्षच आहे. त्या मोक्ष परिभाषेला इथे निर्वाण अशी संज्ञा प्राप्त होते. आणि निर्वाण शब्दाचा अर्थ काय आहे, विझणे. निर्वाण शब्दाचा अर्थ आहे विझणे. म्हणजे कशाचे विझणे, ज्योतीचे विझणे. विझणे म्हणजे शांत होणे, म्हणजे जीवनातील सर्व तापांचा सर्व दुःखांचा उपशम होणे, थांबणे. जीवन मृत्यूचं जे भवचक्र आहे ते थांबणे. म्हणजेच द्वादश निदानाच्या सिद्धांतानुसार भवचक्र सतत चालू राहतं. द्वादश निदानानुसार काय आहे, ते जे 12 जे चक्र आहे ते सतत 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 चालू राहतं. तर मग ते काय करतं, पंचस्कंधाचा एक जे संघात होतो. आता जन्मामध्ये आपल्या काय पंचस्कंध आहेत इथे विद्यमान. तर आता काय करतो, तर दुसरा संघात आपोआप पुनर्जन्म घेतो. म्हणजे पंचस्कंधाचा जो संघात आहे तोच पुढील जन्मामध्ये वेगळा संघात निर्माण होतो आणि ते चक्र तसं चालू राहतं. आणि हे चक्र आपोआप थांबणारे नसते. कशाचं चक्र, जन्म मृत्यूचं चक्र या पंचस्कंधाचं आणि द्वादश निदानाचं जे चक्र आहे ते न थांबण्यासारखं आहे. मग काय केलं पाहिजे, तर त्याला थांबवलं गेल्यानंतरच थांबू शकतं. हे चक्र थांबवल्यानंतरच थांबतं. आणि ते कधी थांबतं, तर तृष्णेचा क्षय झाल्यानंतर. तृष्णेचा क्षय झाल्यानंतर जी परमशांत अवस्था येते तिलाच निर्वाण म्हटलेलं आहे. सर्व नैतिक गुण अंगी बाणविल्यानंतर सर्व दुःखांचे मूळ असलेल्या अविद्येला पूर्णपणे उपटवून टाकल्यानंतर उद्भवणारी किंवा लाभणारी प्रसन्नाने शांत स्थिती म्हणजेच निर्वाण होय. निर्वाण म्हणजे काय आहे, तर सर्व दुःखांचं मूळ असणारी. आता आपण पाहिले द्वादश निदानामध्ये मुख्य काय आहे, जन्म मृत्यूचं कारण. आणि दुःखाचं कारण मुख्य काय असेल, तर ते मुख्य कारण म्हणजे काय आहे, अविद्या आहे. अविद्या आहे. तर मग ते अविद्येला उपटून काढल्याशिवाय बाकीची त्यापासून, कारण मूळ कारण काय आहे, अविद्या आहे. अविद्येपासून एक निर्माण होतं, त्यापासून ते निर्माण होतं, त्यापासून ते निर्माण होतं. मग हे चक्र जर थांबवायचं असेल तर मूळ कारणालाच आपल्याला नष्ट करावं लागेल. आणि मूळ कारण काय असेल, तर अविद्या. म्हणजे निर्वाणामध्ये काय संभवतं, तर अविद्येलाच कसं उपटून काढलं जातं, तर मुळास सकट उपटून काढलं जातं. त्याचे मूळ कुठेच ठेवले जात नाही. जसं कॅन्सरचं बीज शिल्लक राहिलं, मूळ शिल्लक राहिलं तर आणखी कॅन्सर होऊ शकतो. किंवा आणखी काही आपण शेतामधलं गवत पाहतो, बरोबर आहे, गवत काढलं आणखी परत उगवतं.
परत काढलं परत उगवतं. म्हणून काय करतात हुशार व्यक्ती, काय करतात, ते गवत काढतात आणि त्याला जाळून टाकतात. बरोबर आहे, जाळून टाकतात म्हणजे ते परत ते उगवू नये म्हणजेच अविद्येचा मुळापासून उपटून टाकणे. मग काय होतं, आणि ते टाकल्यानंतर जी प्रशांत अवस्था येते, जी प्रसन्न अवस्था येते, त्या अवस्थेचंच नाव म्हणजे विजण्याचा अर्थ भावात्मक अभावात्मक न म्हणता, आता भावात्मक सांगतोय बरं का, भावात्मक अर्थाने सांगतो मी. नसणे, विजणे, टाकून देणे, अशा अर्थाने संपणे, थांबणे, असं न म्हणता आपण काय म्हणू, करणे, आणि त्यातून जे प्रसन्नता प्राप्त झालेली आहे, शांत अवस्था प्राप्त झालेली आहे, त्याचंच नाव काय आहे, निर्वाण. यालाच आणखी धम्मपदामध्ये काय म्हटलेलं आहे, अमतम पदम, म्हणजे अमृत पद प्राप्त होणे म्हणजेच निर्वाण होय. धम्मपदामध्ये याला काय म्हटलेलं आहे, अमृत पद प्राप्त होणे. कसलं पद होणे, अमृत, मृतत्व न प्राप्त होण्याची जी स्थिती आहे, त्या अमृत पदालाच काय म्हटलेलं आहे, निर्वाण म्हटलेलं आहे. आता निर्वाण संकल्पना कळाली आपल्याला. निर्वाण म्हणजे काय हे आपल्याला एका वाक्यात कळालेलं आहे. बरोबर आहे. हो सर. एक एक विचारू का सर? विचारा. जीवन म्हणजे जिवंतपणी निर्वाण प्राप्ती होऊ शकते ना लोकाला? मग ते सांगायचं. मग ते निर्वाणाचे प्रकार इथं पण आहे. विदेह मुक्त, जीवन मुक्त. म्हणून मी म्हणलं मध्ये विषय सुरू न करता क्रमाने जातो, म्हणून हे समजलं का, म्हणून पुढे जाणार आहे. मला शंका विचारायची होती, तुम्ही नंतर आहे पुढे नोट करून ठेवा, नोट करून ठेवा. मी म्हणलंय निर्वाण परिनिर्वाण म्हणलंय का नाही. म्हणजे निर्वाण आणि परिनिर्वाण काहीतरी असेल ना तिथे, मग मी सांगणार आहे ते. म्हणजे निर्वाण आधी सांगितल्यानंतर बरोबर त्याची प्राप्तीचा उपाय सांगणार आहे. आता पहिले निर्वाण ही संकल्पना कळाली आहे की नाही. निर्वाण म्हणजे काय, थांबणे, शांत होणे, विझणे, अशा अर्थाने शब्द आणखी सांगितले. परत अभावात्मक झालं हे, म्हणून भावात्मक काय सांगितलं, तर निर्वाण म्हणजे काय, जे पंचस्कंधात्मक देह आहे, जाऊ द्या परत व्हायला लागलं, रिपीट व्हायला लागलं. ठीक आहे, समजून घ्या, वेळ होतो. ठीक आहे, समजलंय सर्वांना, सर्वांना समजलंय. म्हणजे पुढचा घटक येतो मी लगेचच. तर निर्वाण म्हणजे काही आपल्याला असं कळालंय, अविद्येला काढून टाकणे, मुळापासून काढून टाकणे, आणि ते काढून टाकल्यानंतर शांत, प्रशांत, प्रसन्न अशी जी अवस्था प्राप्त होते, तिचं नाव निर्वाण आहे. आणि त्याला धम्मपदात काय म्हटलेलं आहे, अमृतम पदम, अमतम पदम, म्हणजे पाली भाषेमध्ये म्हटलेलं आहे. तर याला अर्थ काय होतो, अमृत पद प्राप्त होणे म्हणजेच काय होय, ते निर्वाण आहे. ठीक आहे, भावात्मक हे आपण आता सांगितलं. आता ह्या निर्वाण प्राप्तीचे उपाय काय आहेत. उपाय मग आपण काय म्हटलेले, सामान्यपणे अष्टांगिक मार्ग म्हटलं, परंतु ते विशेषत्वाने काय सांगितलंय पाहूयात. आता निर्वाण प्राप्तीचे उपाय घ्या, लिहून घ्या. आपल्याला नोट्स मध्ये तर सगळे बरं का वाचनात, हे मी फक्त समजवण्यासाठी घेतोय, फक्त समजवण्याचा प्रयत्न क्लास आहे. लिहिण्याचं आपल्याला नोट्स वगैरे पुस्तकं आहेत, ते लिहायला आपल्याला आहे खूप साहित्य, कशावरही प्राप्त सुद्धा होतं. तर बुद्धाने मध्यमा पटिपदेचा वा त्रिरत्नाचा उपदेश केला, तो दुःखाच्या निरोधासाठी. बरं का, त्रिरत्नाचा माहिती, त्रिरत्न काय आहे, प्रज्ञाशील समाधी, या त्रिरत्नाचा उपदेश केलेला आहे. तो कशासाठी, तत्वज्ञानासाठी नाहीये. त्याने म्हणतात तत्व फित्व भानगडीत पडले नाही. आपण अगोदरच पाहिलंय बुद्धांचे काय आहे, तर ते तत्व किती काय भानगडीत पडले नाहीत, भांडण तंट्यात पडले नाहीत. मग दुःख नीट झालं पाहिजे, दुःख निरोध झाला पाहिजे, यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. तर मग ते काय सांगतात, तर ते त्रिरत्नांचा उपदेश केलाय कशासाठी, तर दुःखाच्या निरोधासाठी. म्हणजे सर्वसामान्यानो यांना केलेला होता तो उपदेश. ज्यांना निर्वाणाची तळमळ लागलेली आहे अशा ना काय म्हणायचं, आपल्यामध्ये काय म्हटलंय, इतर वेदांतामध्ये काय म्हटलंय, ज्यांना मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्यांना काय म्हणतात, सर सिद्ध का, मुक्त आणि सिद्ध, मोक्षाची इच्छा असणारे, प्राप्त झालेले नाही, मोक्ष म्हणलं. तर मग हे मुमुक्षु म्हणजे हे निर्वाण प्राप्तीची तळमळ ज्यांना आहे, मला यातून दुःखातून मुक्ती पाहिजे, या जन्मातून मला मुक्ती पाहिजे, जीवन मरण चक्रातून मुक्ती पाहिजे, दुःखातून आत्यंतिक मुक्ती पाहिजे, निवृत्ती पाहिजे, यासाठी तळमळ करणारे जे मुमुक्षु आहेत त्यांना जे कशाचा उपदेश केलेला आहे, त्या अष्टांगिक मार्गाचा, त्या अतिरिक्त सुद्धा काही उपदेश सांगितलेले आहे बुद्धांनी. कोणते सांगितले, तर ते म्हणजे काय आहे, तर 10 संयोजनाचा,
लिहून घ्या. 10 संयोजनाचा, पूर्वी मी सांगितलं नव्हतं, सामान्यपणे आता सांगितलं होतं, तर आता 10 संयोजनाचा, परत 10 अकुशल, कंसामध्ये अकुशल म्हणजे घातक, लिहून घ्या. हे निर्वाणाचा उपाय काय सांगितलाय, काय सांगतोय आपण, 10 संयोजनाचा, कॉमा 10 अकुशल कर्माचा, अकुशल कर्माचा म्हणजे अकुशल म्हणजे घातक, घातक कर्माचा, 10 संयोजनाचा, 10 अकुशल म्हणजेच घातक कर्मांचा व पंचविध चित्तावरणांचा त्याग करण्याने काय होतं, निर्वाण प्राप्ती होते असं सांगितलंय. कशा कशाचा, 10 संयोजनाचा त्याग करण्याने, 10 अकुशल कर्माचा त्याग करण्याने आणि पंचविध, पंचविध म्हणजे 5 प्रकारच्या चित्तावरील आवरणांचा त्याग करणे, म्हणजेच त्याग करण्याने काय होतं, निर्वाणाची प्राप्ती होते. आता ते संयोजन काय आहे मी सांगतो फास्ट. तर 10 संयोजने काय आहेत, 10 संयोजन म्हणजे काय, संयोजनाचा अर्थ आणखी लिहायचंय कंसात लिहा, बंधने. 10 संयोजने म्हणजे 10 काय आहेत ते, बंधने. 10 अकुशल कर्म म्हणजेच घातक कर्म आणि 5 चित्त आवरण यांचा त्याग झाला पाहिजे. ठोसर नाहीतच. ठीक आहे. तर ते सांगतो. सत्काय दृष्टी, 10 संयोजनातील पहिलं सत्काय दृष्टी म्हणजे आत्मा नामक एक नित्य पदार्थ असतो, ही भावना, म्हणजे हेही बंधनच आहे बरं का. म्हणजे स्वतःला हे वाटतंय ना आत्मा, मी आहे मी आहे, ही जी भावना आहे असणेपणाची जाणीव, त्याला काय म्हटलंय, सत्काय दृष्टी. सत काय म्हणजे, सत काय म्हणजे काय आहे, आत्मा आहे, मी आहे, ही जी भावना आहे त्याला काय दिले, 10 संयोजनापैकी एक बंधन आहे ते. मग हे सुद्धा त्यागलं पाहिजे. परत आहे विचिकित्सा. विचिकित्सा दुसरं संयोजन, बुद्ध, धर्म व संघ या त्रयींबद्दल अश्रद्धा, बुद्ध, धर्म व संघ या त्रयींविषयी अश्रद्धा, या तिन्ही बद्दल अश्रद्धा व्हायला नको, श्रद्धा पाहिजे म्हणतात. म्हणून त्रिशरण सांगितलंय. कसं, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. म्हणजे बुद्धाला शरण जात आहोत आम्ही, धर्माला शरण जात आहोत आणि संघाला शरण जात आहोत. आणि जर या तिन्ही बद्दल जर तर तोही धर्मा वरची अश्रद्धा, विचिकित्सा म्हणजे चुकीचा समज, अश्रद्धा. परत असेल शीलव्रत, तिसरं असेल शीलव्रत. शीलव्रत तीर्थस्नानादी केल्यामुळे मुक्ती लाभते असा विश्वास. बरं का, शीलव्रत, शीलव्रत यालाच म्हटलेलं आहे परामर्श. म्हणजे तीर्थस्नान करण्याने मुक्ती लाभते असा जो विश्वास आहे तो सुद्धा, म्हणजे तीर्थस्नानच नाही बरं का यामध्ये. मग काय म्हणतात, यज्ञ करण्याने होईल, कोणी म्हणतात काय देवदर्शनाने होईल, कोणी म्हणेल आणखी काही कर्म करण्याने, व्रत आचरण करण्याने, उपवास केल्याने, पूजा केल्याने, अनेक अनेक काही गोष्टी करण्याने काय होतं, मुक्ती लाभते असा समज हे सुद्धा एक चुकीचं आहे, ते बंधन आहे. परत कामराग, चौथा आहे कामराग. कामराग, काम भावना व आसक्ती हे सुद्धा बंधनात पडणारी आहे, ह्याचाही त्याग केला पाहिजे. पाचवा आहे व्यापाद. व्यापाद म्हणजे कोणाची हत्या करण्याची किंवा हिंसा करण्याची भावना, हिंसा करण्याची भावना, हा हे सुद्धा बंधन आहे, व्यापाग म्हटलंय त्याला. पण रूपराग, रूपराग म्हणजे देवलोकी जाऊन भोग भोगण्याची इच्छा, इथले भोग नाही व आम्हाला दिव्य भोग भोगायचे अशी काहीतरी इच्छा असणं. इहलोकीच्या भोगाची इच्छा नाही, अप्सरा, स्वर्ग, कल्पतरू, चिंतामणी, असं तसं तसं असं काल्पनिक गोष्टी आवडायच्या, म्हणजे भोगामध्ये आसक्तीच आहे, त्याला म्हणायचं रूपराग. बरोबर आहे, रूपराग. परत पुन्हा अरूपराग, देवलोकी जाऊन इच्छा आहे भोगण्याची, बरं का, म्हणजे दिव्य भोग भोगण्याची इच्छा. देव शब्दाचा अर्थ काय आला का लक्षात, दिव्य म्हणजे भोग, भोग आणि ते दिव्य भोग. इथं असतात सामान्य स्त्रिया, तिथं असतात काय, आहे बघा काय म्हणतात त्याला, 72 हुरे,
कुठं ऐकलं असतं तर रील्स असतात बघा त्यात, तर पहा तिथं कसं बरोबर सांगितलं. असलं काहीतरी बघून ऐकलं, बघण्याची इच्छा म्हणजे त्याला म्हणायचं रूपराग. आणि 7वा आहे अरूपराग. अरूपराग म्हणजे रूपातील लोकीची इच्छा, म्हणजे इथल्या लोकाची इच्छा. मग तिथे देव लोकांची नाही बाबा, आणि इथल्याच भोगाची इच्छा, परंतु इच्छा आहे. राग म्हणजे माहिती आपल्याला, राग शब्दाचा अर्थ कळतोच आपल्याला, तर इच्छा आहे तिथे. परत 8वा आहे मान. मान मान अहंकार म्हणजे गर्विष्ठपणा, मानाची अपेक्षा आहे, अहंकार आहे, स्वतःला काहीतरी वाटतंय मी कोणतर आहे, स्वतःविषयी गर्व आहे, अहंकार आहे म्हणल्यावर त्याला मानाची इच्छा आहे, हे सुद्धा एक बंधनात पडणार आहे. औदत्थ, औदत्थ म्हटलेलं आहे परत, त्याला काय म्हटलेलं आहे, उद्धटपणा. उद्धटपणा आणि भ्रांतचित्तता म्हणतात त्यालाच. औदत्थ म्हणजे उद्धटपणा किंवा भ्रांतचित्तता, हे सुद्धा एक बंधन आहे. आणि 10वं काय असेल, अज्ञान किंवा अविद्या. 10वं असेल अज्ञान. 10वं काय आहे, अज्ञान. 10वं काय आहे, अविद्या. आलं लक्षात? इथून तिथून आलं का नाही, तिथेच अविद्या. 10 काय आहेत, बंधन आहेत. म्हणजे अविद्यात सगळ्याचं बंधन आहे. 10 मध्ये सुद्धा काय म्हणता येईल, हा, उद्धटपणा कुठून आला, अविद्येतून आला. मानाची इच्छा कुठून आली, अविद्येतून आली. रूपराग, अरूपराग, व्यापाद, कामराग, शीलव्रत, बरोबर आहे. परत पुन्हा नंतर विचिकित्सा म्हणजे अश्रद्धा, अविद्येमुळे निर्माण झाली. सत्काय दृष्टी, ते सुद्धा कशामुळे झालेली आहे, अविद्येमुळे झालेली आहे. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला म्हणता येईल एकच मुख्य अविद्या आहे. जसं की पतंजलींनी सांगितलंय, कसं, अविद्या क्षेत्रमुत्तरेषाम. बरं का, क्लेश हा एकच आहे, अविद्या. क्लेशच वेगळ्या रूपाने येतोय, अविद्या नावाचा एकच क्लेश आहे. अविद्येमुळेच राग उत्पन्न होतो, अविद्येमुळेच द्वेष उत्पन्न होतो. तिकडचं सांगतोय बरं का. आता चेहरेच नाहीत आता कुणाची पाहत, म्हणजे काही अविद्या दिसत नाही ही मला. सर्व हा, क्लेशांची म्हणजे जननी हे सांगतोय जननी. ते काहीतरी वेगळं करू नका बरं का, समजून घ्या मी काय सांगतोय. संबंध जोडतोय मी फक्त, म्हणजे समजून देण्यासाठी. तर अविद्येतूनच हे 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 अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे न मरावशी भावना, ते सुद्धा आहे. ते सुद्धा अभिनिवेश अविद्येतूनच आलेलं आहे. मग हे पाचांना घालवायची गरज आहे का, पाचांना घालवायची गरज आहे का, नाही. अविद्येला घातलं, सगळ्यालाच घातलं, बरोबर आहे. हा, आपण जर काय उगमस्थानालाच नदीला अडवलं, मग इकडे पाणी येणार आहे का, येणारच नाही, बरोबर आहे. अविद्याच थांबली. प्रत्यक्ष समुत्पाद संभवतो का, संभवतच नाही. परंतु इथे 10 सांगितलेले आहेत. काय काय सांगितलं, संयोजने. काय सांगितलं, संयोजने. संयोजने. संयोजने, जोडणारे, बांधणारे. शब्दाने अर्थ करतो बरं का. शब्दाचा अर्थ समजून घेतला की पाठ करायचं जड ओझं होत नाही, बरं का. शब्दाचा अर्थ समजून घेतला की डोक्याला जड होत नाही, जड जात नाही, बरं का. म्हणजे संयोजने. संयोजने म्हणजे जोडणारी. जोडणारी म्हणजे बंधनात टाकणारी. त्याचं नाव काय आहे, बंधने आहेत 10. ठीक आहे. आता 10 अकुशल कर्मे सांगत आहोत. 10 अकुशल कर्मे, त्याला म्हणलंय घातक कर्मे. 10 घातक कर्मे कुठून निघालो, लक्षात आलंय का, कशासाठी सांगितलं, निर्वाण निर्वाणीचा प्राप्ती चालू आहे उपाय, आपलं. काय चालू आहे, प्राप्तीसाठी. निर्वाण प्राप्ती. निर्वाण. हा, निर्वाणीचा नाही हा, निर्वाणीचा इशारा देतोय, असं निर्वाणीचा नाही, चा उपाय आहे, निर्वाणीचा नाही. हा, निर्वाणीचा म्हणजे शेवटचा आहे आता, बरं, नाहीतर काही खरं नाही असं, बरं काय योजना ताई. हा, आहेत, बरं, बोलत जावा मध्ये मध्ये, म्हणजे आहेत म्हणून कळतंय. ठीक आहे, काय सांगत होतो. हा, 10 अकुशल कर्मे किंवा घातक कर्मे काय आहेत, आता त्याचे प्रकार करूयात आपण. कायिक अकुशल कर्मे, वाचिक अकुशल कर्मे, मानसिक अकुशल कर्मे, आणि परत आपण सांगितलेले पंचवेद चित्तावरण. पुन्हा झालं कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मे, त्याला घातक कर्मे म्हटलेले. तर त्यामध्ये आपण पाहूयात. कायिक अकुशल कर्मे, प्राणघात म्हणजे हिंसा, अदत्तादान म्हणजे चोरी आणि व्यभिचार. हिंसा, प्राणघात, अदत्तादान आणि व्यभिचार हे कायिक कुशल कर्मे. वाचिक कुशल कर्मे, असत्य भाषण, चुगली करणे, कठोर भाषण आणि व्यर्थ बडबड, हे वाचिक कुशल कर्मे. मानसिक कुशल कर्मामध्ये परद्रव्याबद्दल आसक्ती, क्रोध आणि बौद्ध मार्गाविषयी अश्रद्धा. बौद्ध मार्गाविषयी अश्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाबद्दल महत्व सर्वच ठिकाणी सांगितलेलं आहे श्रद्धेचं. श्रद्धेशिवाय
फलप्राप्ती होणार नाही. असे काय झालं हे सर अशीच कर्मे ह्यात पण अकुशल सांगितलेत कर्मे का? सगळं सगळं तेच जैन आहे. जैन दर्शनामध्ये पण आश्रम मध्ये सांगितलेत ना? सांगावं लागेल तो आश्रव. मग इथं बंधनं म्हटलेत ना, आश्रव तेच आहे. जैन म्हणजे आणि हा बौद्धाचा त्यात पण हे समन्वय करता येतो आपल्याला. सांगितलेत तुम्ही हे त्यात पण जैन आलेले. बौद्ध, जैन बौद्ध योग दर्शन, जैन बौद्ध वेदांत दर्शन काही करू शकतो आपण. समन्वय करता आला पाहिजे. ठीक आहे, म्हणून कन्सेप्ट समजून घ्या. परत असेल पंचविध चित्तावरणे. पंचविध आवरणे कोणता? काम, क्रोध, भ्रांती व संशय या 5 वृत्ती म्हणजे चित्तावरील आवरणे आहेत, विकाराची पटली आहेत म्हटलेलं आहे. म्हणजे काय करायचंय मग? संयोजने, अकुशल कर्मे आणि आवरणे निर्वाणाच्या दिशेने प्रगती करण्यास बाधक ठरतात. निर्वाणाच्या प्राप्तीमध्ये अडथळा ठरणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. म्हणून यांचा त्याग केल्यामुळे प्रतिसंख्या निरोध होतो. प्रतिसंख्या निरोध म्हणजे चित्तातील स्कंधाचा बुद्धिपुरस्सर केलेला त्याग, म्हणजे तो साधला जातो आणि त्यातून काय होतो? निर्वाण प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. आणखी निर्वाण प्राप्ती होत नाही. आणखी निर्वाण प्राप्ती सांगितलेली नाही. काय झालं यातून? निर्वाण प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. आता निर्वाण प्राप्तीतील टप्पे, आता काय घ्यायचं आहे? निर्वाणाचा उपाय सांगितला आपण. आता निर्वाण सर मार्गातील टप्पे प्रतिसंख्या काय? निरोध सांगा ना परत. प्रतिसंख्या काय? निरोध एकदा सांगा ना. प्रतिसंख्या निरोध. प्रतिसंख्या निरोध. निरोध म्हणजे काय? तर चित्तातील स्कंधांचा बुद्धिपुरस्सर केलेला त्याग म्हणजेच प्रतिसंख्या निरोध. म्हणजे बुद्धिपूर्वक, म्हणून अगोदर प्रज्ञा सांगितली आहे म्हणून. बरोबर आहे? प्रज्ञा, बुद्धिपुरस्सर, बुद्धीद्वारा त्याग करणे याचा, म्हणजे तो निर्वाणाचा मार्ग सुलभ होतो. ठीक आहे, आता पाहूयात. आता निर्वाण मार्गातील टप्पे काय आहेत? निर्वाण प्राप्तीसाठी सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत्त असे 4 अवस्थातून जावे लागते. सोतापन्न, बरं का? सोतापन्न त्याच्यात कंसात लिहा स्त्रोत किंवा आपन्न. निर्वाण प्राप्तीतील पहिला कसा आहे? सोतापन्न. त्यालाच कंसामध्ये काय लिहा? स्त्रोत किंवा आपन्न. त्यानंतर सकदागमी, सकदागमी म्हणजे सकद आगमी. हा, आणि त्याच्यामध्ये कंसात लिहा सकृत आगमी, सकृत आगमी दुसरा. तिसरं असेल अनागामी म्हणजे अनआगमी, आगमन न करणारे. हा, आणि चौथं असेल अरहत्त, कंसातल्या अरहत. चौथं अरहत्त, त्याला कंसामध्ये लिहा अरहत, ह वर फार देऊ. असा क्रमशः 4 अवस्थातून जावे लागते. हेच निर्वाण मार्गातील काय आहेत? टप्पे आहेत. निर्वाण मार्गातील टप्पे कळाले? हे निर्वाण मार्गातील टप्पे आहेत. ठीक आहे, आता त्यानंतर सोतापन्न. आता सोतापन्न म्हणजे काय आहे ते पाहूयात. सत्संग, अध्ययन, चिंतन आणि पंचशिलांचे पालन करीत सत्काय दृष्टी, विचिकित्सा, शीलव्रता परामर्श ही पहिली 3 संयोजने नष्ट केल्यावर, संयोजने सांगितलेत बघा मी आता. 3 संयोजने, पहिलं सत्कार्य, विचिकित्सा, शीलव्रत, हे जे आहेत काय होतात? सत्संग, अध्ययन, चिंतन व पंचशिलांचे पालन करीत काय होते? सत्कार्य, सत्काय दृष्टी, विचिकित्सा आणि शीलव्रत परामर्श, हे जे पहिले 3 काय आहेत? संयोजने आहेत, ते नष्ट केल्यावर साधक सोतापन्न नावाच्या पहिल्या निर्वाणाच्या अवस्थेला, पायरीला प्राप्त होतो. साधक काय होतो? आलं लक्षात? 4 पायऱ्या जातात आपण सांगितले टप्पे, त्यातील पहिला टप्पा तो पार करतो. कशाने? सत्संग, अध्ययन, मग कळालेलं आहे गायचे स्वाध्याय. पतंजलीने स्वाध्याय सांगितलंय, इथे अध्ययन सांगितलंय. बरोबर का? तज्जपस तदर्थ भावनम, इथं चिंतन सुद्धा सांगितलेलं आहे. परत पुन्हा पंचशिलाचं पालन, इथं 5 यम नियम सांगितलेले आहेत. आलं लक्षात? म्हणजे याद्वारेच आपल्याला सुद्धा ही सोतापन्न नावाची स्थिती आपण गाठवू शकतो असं सांगितलंय. सोतापन्न अवस्था म्हणजे काय आहे? तर पहिले 3 काय नष्ट होतात. पहिले 3 काय?
संयोजने, पहिले 3 संयोजने. सत्कार्यदृष्टी, तीन संयोजने, विचिकित्सा आणि 6 शीलव्रत. संयोजने सांगितले. हम्म. अच्छा, ठीक आहे. शीलव्रत परामर्श, शीलव्रत नाही, शीलवत व्रत परामर्श, हे 3 नष्ट होतात. आणि हे नष्ट झाल्यावर काय प्राप्त होतं? सोतापन्न. सोतापन्न नावाची अवस्था प्राप्त होते पहिली. त्यानंतर दुसरी अवस्था म्हणजे सकदागामी. सकदागामी म्हणजे आता त्याला पाहूयात आपण. सकदागामी दुसरी अवस्था ही कामरा ही सकदागमी नावाचं दुसऱ्या निर्वाणाला प्राप्त होतं. म्हणजे निर्वाण प्राप्तीसाठी आणखी फक्त एकच जन्म घेण्याची आवश्यकता असणारा सकदागमी, म्हणजे एकदा तो जन्म घ्यावा लागणार आहे बरं का. म्हणजे एका जन्मात हे नाही साध्य. दुगावकर सर, विदेह योगी आणि प्रकृती योगी हे पण मी सांगणार आहे. आणि परत विदेहमुक्त आणि आपण काय म्हणलो होतं, विदेहमुक्त आणि जीवनमुक्त हे जे तुम्ही म्हणलात ते पण मी जीवनमुक्त. सांगणार आहे आता या प्रकरणामध्ये. विदेहमुक्ती आणि जीवनमुक्ती काय असते हे सुद्धा आपण बौद्ध आणि वेदांत यानुसार आपण एकत्र करून सांगणार आहोत. तुम्ही म्हणला होतात हे सांगा एकदा, तर हे आता आपण आज करणार आहोत बरं का. तर मग काय सांगितलं? सकदागमी म्हणजे काय? तर आपण काय म्हणता येईल मग योगिक भाषेमध्ये जर याचा संबंध जोडायचा झाला तर संस्कार शेष, बरोबर आहे. म्हणजे हे परत एक जन्म घ्यावा लागणार आहे याला. पुढच्या जन्माला येऊन सारून त्यांना जायचाच आहे. म्हणजे काय? दुसरा म्हणजे 3 तर अगोदर झालेली स्वतःपन्न झालं. त्यानंतर दुसरं काय? कामराग आणि व्यापाद ही संयोजने नष्ट केल्यावर सकदागामी या निर्वाणाची प्राप्ती होते. म्हणजे या निर्वाणामध्ये काय संभवतं? आणखी एक जन्म घेणे बाकी आहे. या जन्मामध्ये त्याचं होणार नाही, आणखी जन्म घ्यावा लागणार आहे. आता हे झालं. आता त्याच्यानंतरच असेल पुढचं काय आहे हो? तिसरा टप्पा काय आहे? अनागामी. अनागामी. अनागामी म्हणजे अनआगमी, पुन्हा जन्मने नाही. पुन्हा जन्मने नाही. नावात म्हणून काय म्हणलं मी? पाठ करायचं लोड घ्यायचं नाही उगा, नावाचा अर्थ कळून घ्यायचा. मी तर बघा काही माहिती नसलं तर उगा नाव बघायचं ते आणि त्याच्यावर उगा काहीतरी ठोकायचं. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना चांगलं जमतं. उगा शब्दाचा अर्थ बघायचा, त्यावरून जर काही सूचना गेलं तर लिहायचं. ठीक आहे. काय सांगत होतो? अनागामी. वरील 5 संयोजने पूर्णपणे नष्ट केल्यावर, वरील 5 जे सांगितलेत आता नंतरचे 5, तर ते उरलेले जे 5 आहेत ते 5 सुद्धा संयोजने आणि पूर्णपणे नष्ट झाल्यावर साधक काय बनतो? अनागामी. अनागामी म्हणजे पुनर्जन्म न घेणारा ठरतो. हे झाले 3 टप्पे. आता चौथा टप्पा काय आहे? चौथा टप्पा आहे अरहत. अरहत्त. अरहत्त म्हणजेच अरहत जे आपण पाहत आहोत आपण. म्हणजे निर्वाणामध्येच अरहत्त कळणार आहे आपल्याला. अरहत्त काय आहे बरं का, दोन्ही एकदाच होणारे टॉपिक. तर अरहत्त म्हणजे दाही संयोजनांना समूळ नष्ट केल्यानंतर साधक निर्वाणाचा अधिकारी बनतो. साधक काय बनतो? निर्वाणाचा अधिकारी बनतो. व काय बनतो? अर्हत बनतो. या अर्हत म्हणजे अर्हत बनतो. म्हणजेच अर्हत म्हणजे कंसामध्ये लिहा जीवनमुक्त. आता बरं का, अर्हत म्हणजे काय आहे? तो जीवनमुक्त बनतो. अर्हत म्हणजे जीवनमुक्त संकल्पना आहे बरं का. आपण काय म्हणलं? निर्वाण म्हणजे काय आहे? मोक्ष संकल्पना. निर्वाण म्हणजे मोक्ष संकल्पना. आणि अर्हत म्हणजे काय आहे? जीवनमुक्त संकल्पना. बरोबर आहे. जसं मोक्ष ज्यांना प्राप्त होतं त्याला काय म्हणतो? जीवनमुक्त झाला. बरोबर आहे. मुक्त झाला म्हणजे मोक्ष सिद्ध प्राप्त झाला. तसं सिद्ध पण निर्वाण म्हणतात प्राप्त ना. झाला. मग निर्वाण प्राप्त झालेला काय म्हणायचं? अरहत म्हणजेच तो जीवनमुक्त झाला. आता निर्वाण साधनेच्या मार्गावरील हा अंतिम टप्पा होय. अर्हत हा निर्वाण साधनेचा अंतिम टप्पा होय. आता 10 अव्याकृती नाही, असू द्या, अव्याकृती नाही सांगत, काही गरज नाही. असो, आता आणखी सांगायचे थोडस दार्शनिक सिद्धांत वगैरे न सांगता आता विज्ञानवादातील निर्वाण संकल्पना. विज्ञानवादातील म्हणजे 4 संप्रदाय आहेत बरं का बौद्धांचे. 4 संप्रदाय सांगितलेत ना मी अगोदर.
नाही सांगितलेले सर ते. सांगायचंय मग घ्या लिहून. सांगितलंय अगोदर, सुरुवातच केली होती, लई जास्त सांगितलं हो मी अगोदर, असं कसं म्हणता तुम्ही? 4 मार्ग आहेत. हो सर सांगितले. सांगितलेत. हा, सैद्धांतिक, महायान आणि हिनयान. हिनयान, हिनयान आता आणि महायान महायान. आणि हिनयान 2 करा. महायान आणि हिनयान 2. आता महायानामध्ये 2. महायानामध्ये माध्यमिक आणि योगाचार. महायानामध्ये माध्यमिक आणि योगाचार. माध्यमिकाला शून्यवादी म्हणायचं आणि योगाचारालाच विज्ञानवादी म्हणायचं. महायानामध्ये माध्यमिक म्हणजे शून्यवादी, महायानामध्ये योगाचार असणारं विज्ञानवादी. आता हिनयान, हिनयानामध्ये सौत्रांतिक आणि वैभाषिक. हिनयानामध्ये सौत्रांतिक आणि वैभाषिक असे 2 प्रकार आहेत. म्हणजे 4 संप्रदाय आहेत बौद्धांचे सुद्धा. यांच्यामध्ये सुद्धा मतमतांतर आहेत बरं का. यांच्यात सुद्धा पंथ उपपंथ आहेत. ठीक आहे. तर यानुसार आता आपण पाहूत काय माध्यमिकांचं वगैरे काय निर्वाण संकल्पना काय म्हटलेली आहे त्यांनी. तर विज्ञानवादानुसार क्लेश व ज्ञेय या 2 आवरणांपासून मुक्त होणे म्हणजेच निर्वाण होय. रागद्वेषादी विकारांना क्लेश ही संज्ञा दिलेली आहे आणि विज्ञानाव्यतिरिक्त इतर पदार्थांचे अस्तित्व मानण्यास ज्ञेय म्हटलेले आहे. क्लेशावरणातून मुक्त झाल्याने पुद्गल नैरात्म्याचा बोध होईल, पण सर्वज्ञता लाभणार नाही. त्यासाठी धैर्म नैरात्म्य आवश्यक असते असं सांगितलेलं आहे. आणि क्लेश आणि ज्ञेयापासून या 2 आवरणांपासून मुक्त होणे म्हणजेच निर्वाणांना मान्य आहे. ठीक आहे, हे एवढं काही मनावर घेऊ नका. चला आपण पुढे जाऊयात. पुढे काय सांगायचं होतं मला? निर्वाण संकल्पना. आता तुम्ही जे म्हणलेली आहे बरं का, निर्वाण संकल्पना. आता निर्वाण संकल्पना आणखी 2 प्रकारची असते. निर्वाण ही 2 प्रकारचं असतं. तुम्ही जे म्हणलेल्याचं उत्तर देत आहे आता, आणि प्रकार पण सांगितलेले ते. वैभाषिकांच्या मते 2 प्रकारे निर्वाण होऊ शकतं. ते प्रकार आहेत सोपाधिशेष निर्वाण आणि निरुपाधिशेष निर्वाण. सोपाधिशेष आणि निरुपाधिशेष निर्वाणाचे प्रकार कळाले तुम्हाला? हेच म्हणायचं होतं ना. हा, सोपाधिशेष आणि निरुपाधिशेष. नाही, अर्थ सांगितला नाही आणखी. ठीक आहे, सांगूया. तर सौपाधिशेष यामध्ये उपाधी ज्यांची शेष राहिलेली आहे अशा अर्थाने असतं. म्हणजे कोणत्याही संस्कृत पदार्थाविषयी संकल्पपूर्वक अनासक्ती मनात रुजविल्याने मम त्या भावनेचा प्रयत्नपूर्वक त्याग केल्याने प्रतिसंख्या निरोध होतो. प्रतिसंख्या निरोध सुद्धा सांगितलाय आपण. शरीर म्हणजे पंचस्कंधाचा संघात असल्यामुळे संघातजन्य विज्ञान म्हणजे उपाधी शिल्लक राहतेच. संघातजन्य उपाधी शिल्लक राहतेच, परंतु आश्रवक्षय, आश्रव म्हणजे माहिती आहे तुम्ही, बंध म्हणून लावतात बरोबर आहे. इथे म्हणून जैन आणि बौद्ध दर्शन सारखं आहे. यात आश्रवक्षय झालेला आहे. म्हणजे बंधन काय झालेली आहेत? संपलेली आहेत. परंतु काय झालेलं आहे? पंचस्कंद बरं का, संघातजन्य विज्ञान उपाधी. संघातजन्य कोणती उपाधी? विज्ञान. आत्मा म्हणजे काय? तिथे विज्ञान आहे. जन्म मृत्यू घेणारं कोण आहे? विज्ञान आहे. तर ते विज्ञान मात्र उपाधी शिल्लक आहे. विज्ञान नावाची उपाधी जरी शिल्लक आहे म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे? सोपाधिशेष निर्वाण. म्हणजे आश्रवक्षय झाल्यामुळे त्या व्यक्तीस सोपाधिविशेष निर्वाण लाभलेले आहे. त्याला निर्वाण लाभलेलं आहे बरं का. निर्वाणात फरक नाहीये. त्याला निर्वाण प्राप्त झालेला आहे. अविद्याची निवृत्ती झालेली आहे. परत पुन्हा आणखी काय म्हटलेलं आहे आपण? दुःखाचा अत्यंतिक अभाव झालेला आहे बरं का. निर्वाण लाभलेला आहे. हे सगळं नष्ट झालेलं आहे. परंतु आश्रवक्षय झाला असला तरी उपाधी म्हणजे कोणती? विज्ञानाची उपाधी. विज्ञान माहिती आहे आपल्याला, द्वादश निदानामधील विज्ञान. याची उपाधी ज्यांची शिल्लक आहे त्याला म्हणायचं सोपाधिशेष निर्वाण. आणि हा प्रकार कसा आहे दुधगावकर सर? तर हा जीवनमुक्ती संकल्पनेसारखा आहे. वेदांताकडे किंवा उपनिषदामध्ये जी आहे असली जीवनमुक्ती म्हणजे जीवन चालू असतानाच मुक्तीचा उपभोग घेणारा संध्याताई म्हणजे मुक्त झालेला आहे परंतु जिवंत आहे. चालतोय, पितोय, खातोय, वावरतोय. आणि मग ते आपण योग दर्शनामध्ये सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळणार आहे.
बरं का. कैवल्यपादामध्ये ह्या गोष्टी कळणार आहेत आपल्याला. आलं लक्षात. हेच म्हणायचं होतं ना, म्हणजे निर्वाण झालं म्हणजे तो मेला का, दीप बुझला विजला हा म्हणजे तेच म्हणायचं होतं की जिवंतपणी पण आपण निर्वाण प्राप्ती करू शकतो. हा म्हणजे हा सोपाधिशेष निर्वाण. म्हणजे विज्ञान शिल्लक आहे, तो जगतो आहे. देहीच विदेही भोगदशा, देहात आहे परंतु तो जन्म घेऊ शकत नाही, परजन्माला येणार नाही. तो कर्मबंधनापासून मुक्त झालेला आहे, आश्रमापासून मुक्त झालेला आहे. असा जो असतो त्याला म्हणायचं सोपाधिशेष निर्वाण. म्हणजे सोपाधिशेष म्हणजे स उपाधिशेष. सोपाधी म्हणजे उपाधिशेष असणारं निर्वाण. म्हणजे उपाधी म्हणजे कशाची, देह उपाधी शिल्लक आहे परंतु त्यांनी निर्वाण प्राप्त झालेला आहे. मग आता दुसऱ्या निर्वाणाचा प्रकार सुद्धा आपल्याला कळूनच येणार आहे, निरुपाधिशेष निर्वाण. दुसऱ्या निर्वाणाचा प्रकार असेल निरुपाधिशेष निर्माण. म्हणजे आता हे कळालेलंच आहे. म्हणून काय म्हटलं, संस्कृत भाषा खूप चांगली आहे हो, शब्दातच अर्थ असतो. वेगळा अर्थ कुठं पाठ करण्याची गरजच पडत नाही, शब्दातूनच त्याचा अर्थ कळतो. अर्थ कळाल्यानंतर संकल्पना कळते. ठीक आहे. तर सोपाधिशेष निर्वाण अवस्था प्राप्त करून न घेतलेल्या साधकाचा देहपात झाल्यानंतर संयोजनांचा मार्गच खुंटतो. संयोजन पाहिलेत आपण, त्याचा मार्गच खुंटतो. त्यामुळे भविष्यातही राग लोभादी आश्रव म्हणजे विकार उत्पन्न होत नाहीत व भवचक्रातून तो सुटतो. म्हणजे पंचस्कंधच नसल्यामुळे स्कंधजन्य उपाधीही आपोआपच नष्ट होतात. म्हणून या निर्वाणास काय म्हटलेलं आहे, निरुपाधिशेष निर्वाण. यालाच काय म्हटलेलं आहे, म्हणून निरुपाधिशेष निर्वाण. यालाच काय म्हटलेलं आहे, उपाधिशेष निरुपाधिशेष निर्वाण. बघा 4-4 ओळी जर प्रत्येक गोष्टीच्या लिहिल्या, टप्पे लिहिले, आपण जर सांगितलं किती पेज होईल उत्तर लिहिणं. आता परीक्षेत काय लिहावं कसं लिहावं म्हणून बरं कोणी लय ताप आहे, उपस्थित राहत नाहीत, रेकॉर्डिंग पण ऐकत नाहीत आणि काय लिहावं विचारतात. पुन्हा काय करायचं, आता काय लिहावं म्हणून विचारतात. आता एवढं काय सांगितलं, मग आता मग बघून काय आहे ते लिहायचं ना. मग पुस्तकात वाचायचं असेल तसं लिहायचं. मग काही जण तर तिथे विचारतात म्हणजे काय, काही जण तिथे विचारतात बरं का, म्हणजे काय हे सोपाधिशेष निरुपाधिशेष म्हणजे काय. आता म्हणजे काय कळायची स्थिती आहे का ही आता, बरोबर आहे. आता काय आहे ते आहे, पुन्हा काही नाही. म्हणून आताच काय आहे ते करायला पाहिजे. ठीक आहे, आपल्याला कळालेलं आहे, हे प्रकार हे कळालेले आहेत. आता आणखी थोडस वेगळा विषय काय घेणार होतो मी, काढून ठेवलेलं होतं मी. हा, उपाधिशेष निर्वाण निरुपाधिशेष निर्वाण होतं, झालं हे. तर आता महापरिनिर्वाण. हा, निर्वाण आणि परिनिर्वाण. ठीक आहे, सांगायचंय. थांबा, आणखी थांबा. मग आता आपल्याला काय पाहिलं, काय कळालं आपल्याला, निर्वाण कळाली आहे संकल्पना. आता काय कळाली आपल्याला, निर्वाण. आणि काय कळालेलं आहे, अर्हत. अर्हत म्हणजे काय कळालं का, हे निर्वाण प्राप्त झालेले हे टप्पे आहेत, त्यालाच अर्हत म्हटलेलं आहे. अर्हत म्हणजे विजणे, जन्ममरण रहित होणे, किंवा ज्याला मान सन्मान अहंकार इत्यादी काय गोष्टी आहेत, स्थित प्रज्ञानी अर्हत, याची तुलना आपण करू शकतो. अर्हत हे उत्तर सुद्धा इथेच मिळालेलं आहे. अर्हत लिहायचंय तरी हेच लिहायचं आहे. अर्हत म्हणजे हे प्राप्त झालेला व्यक्ती. आलं का लक्षात. अर्हतत्व आपण 4 टप्पे सांगितले होते पहा. कसं 4 सांगितले होते ना आताच. सोतापन्न, हा, सोतापन्न, सकादामी, सकदागमी, अनागामी आणि अर्हत. अर्हत. परते प्राप्तीचा मार्ग सांगितला होता, तेही सांगितला होता, बरोबर आहे. परत निर्वाण ही संकल्पनेचा अर्थही सांगितला होता, निर्वाणाची स्थिती काय असते हे सांगितलं होतं. आणि हे प्राप्त असणारा व्यक्ती म्हणजे अर्हत आहे. अर्हताला हेच लिहायचं आहे. अर्हताला म्हणजे निर्वाण कसं आहे म्हणून लिहायचं नसतं बरं का. पण तिथे अर्हत व्यक्तीमध्ये गुण लिहायचे तिथे, आणि निर्वाण काय आहे हे अर्थाने हेच लिहायचं आहे. ठीक आहे. आता पाहूयात बोधिसत्व. अर्हत पाहिलेला आहे, आता पाठभेद सांगायचा आहे. आता खरं आहे विषय काय आहे, अर्हत आणि बोधिसत्व. बोधिसत्व नाही, बोधी, बरं का. बोधिसत्व, बोधिसत्वच बरोबर आहे. अर्हत आणि बोधिसत्व पण आहे ना आपल्याला. तर अर्हत कळालेला आहे आपल्याला. अर्हत म्हणजे तो मुक्त झालेला आहे. त्या मुक्तीचा प्रकार कसा आहे, जीवनमुक्त आणि विदेहमुक्त, किंवा उपाधिशेष निरुपाधिशेष, दोन्हीही निर्वाण प्राप्त असणारे अर्हतच आहेत. बरोबर आहे, अर्हतच आहेत तेही. परंतु बोधिसत्व काय आहे आता हे पाहायचं आहे. बोधिसत्व यासाठी आपण एक थोडस सर
काल मी सांगत होतो तिथे सांगायचं थांबलं तरी कैवल्यपादाला दुधगावकर सर उपस्थित आहे तिथे गुरुवार शुक्रवार शनिवार कैवल्यपाद चालू असतं तिथे तिसऱ्या चौथ्या सूत्रापासूनच चालू आहे बघा निर्माण काय आणि निर्माण चित्त संकल्पना तर त्याबाबत सांगत असताना तिथे हे सांगायचं होतं पण विद्यार्थीच प्रोत्साहन देणारे नाही चांगलं थोडंसं सांगायला उत्सुक नाहीत ऐकायला पण उत्सुक नाही पटकन संपवावलंही वाटतं त्यांना पटकन संपवा आणि एकदाच परीक्षा घ्या एकदाच जाऊ द्या असं आहे त्यामुळे राहिलं आपलं तर आता सांगतोय त्रिकाय लिहून घ्या आणि चौथ्या सेमिस्टरला पुन्हा यायचं आपल्याला पातंजली योगदर्शनामध्ये पाहायचंय पुन्हा बरं का त्रिकायमध्ये धर्मकाय हरिभद्राच्या अभिसमयालंकारा लोका आणि महायान सूत्रालंकारामध्ये या त्रिकायांचं वर्णन आलेलं आहे त्रिकाय कोणकोणते धर्मकाय संभोगकाय आणि निर्माणकाय असे 3 प्रकारचे शरीरे असतात 3 प्रकारचे शरीरे असतात कोणकोणते धर्मकाय शरीर दुसरं संभोगकाय शरीर आणि तिसरं निर्माणकाय शरीर असे 3 प्रकारचे शरीर असतात हा सर थांबू इथे का घेऊ 10-15 मिनिटं कालच्या सारखं घ्या सर वेळ झालाय का घ्या 8 वाजलेत थांबतो वाटलं तर उद्या घेऊत काय नाही घ्या सर निर्माण लागली. काय सांगते 3 काय असतात बरं का आणि हे 3 काय शरीर एवढंच सांगून थांबतो आता घेतो थोडक्यात आटोपतो हा सांगूच काय की धर्मकाय हे बुद्धाचे एक शरीर आहे धर्मकाय काय आहे हे सांगतोय मी धर्मकाय हे बुद्धाचे एक शरीर आहे त्यात बुद्ध स्वतःची शून्यतेशी असलेली संपूर्ण एकरूपता समता अनुभवतो तिच्यातून तो पूर्ण सत्य जाणून हे जगातील सर्वांना उघड करून दाखवितो धर्मकाय द्वैतापासून पूर्णपणे मुक्त असते धर्मकाय हे द्वैतापासून पूर्णपणे मुक्त असते ते विश्वाचे स्वरूप असल्याने त्याला स्वाभाविक काय असे म्हटलेले आहे धर्मकाय हे अमूर्त तत्व नसून त्याच्या ठिकाणी असंख्य पुण्य व शक्ती असतात धर्मकाय शरीरामध्ये काय असतात असंख्य पुण्य व असंख्य शक्तीचा संचय असतो असं हे धर्मकाय असतं दुसरा आहे संभोगकाय हे सत्याचा पूर्ण अनुभव घेणारे आनंदमय शरीर असते किंवा आनंदमय अस्तित्व असते संभोगकाय हे संवेद्य जगात भौतिक रूपात पडलेले धर्मकायाचे प्रतिबिंब आहे संभोगकाय शरीर कसं आहे तर संवेद्य जगामध्ये भौतिक रूपात पडलेले धर्मकाय शरीराचे प्रतिबिंब होय धर्मकाय शरीराचे प्रतिबिंब म्हणजेच संभोगकाय होय यात काय आहे बुद्ध आणि अकनिष्ठ वर्गामध्ये अनेक बोधिसत्वांकडून घेरलेला असतो व त्याच्या ठिकाणी 32 प्रमुख व 80 दुय्यम अशी सौंदर्याची व ऐश्वर्याची लक्षणे असतात बरं का यामध्ये हे विस्तार म्हणून बौद्ध दर्शनामध्ये मी इतिहास सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये खूप घेतलंय बघा मी बौद्ध दर्शन शिकवत असताना तुम्हाला खूप सुंदर घेतलंय ते लक्षात ठेवलं असतात तर हे संकल्पना कळतील आणि या संकल्पनेचा लाभ काय होणार आहे योगामध्ये तर योग दर्शन कळायला याचा लाभ होणार आहे कारण योग दर्शनवाले बौद्ध दर्शनाचा त्याचं पाहतच नाहीत ना फक्त लिहिण्यापुरतंच आता योगाचे विद्यार्थी काय करतात फक्त लिहिण्यापुरतं म्हणजे काय बोधिसत्वाला काय लिहावं आता आपले नोट्स पाहिले तुम्ही लिहिण्यापुरतं पोटापुरतं बस झालं बरोबर आहे लिहिण्यापुरतंच निर्वाण संकल्पना काय आहे स्थितप्रज्ञ संकल्पना काय आहे ते आणि 3 पेजेस 4 पेजेस उत्तर कसं लिहिता येईल बरोबर आहे आणि ते उत्तर लिहिण्यासाठी आपली भाषा वापरून लिहिण्यापुरतं करतात तर संकल्पना कशा कळतील मला तोच प्रश्न वाटतो बरोबर आहे योगात ते बी होणं अवघड नाही पण योगात कळणं अवघड आहे योग दर्शनशास्त्र कळण्यासाठी खूप काही करावं लागतं योग दर्शनशास्त्र कळण्यासाठी अनेक दर्शन अभ्यासावे लागतात आणि अनेक दर्शने सुद्धा खूप व्यवस्थित अभ्यासावे लागतात डीपमध्ये जाऊन अभ्यासावे लागतात तर कोण्याच संकल्पनेला अडथळा येत नाही कोणत्याच संकल्पनेला अडथळा येत नाही किंवा उद्या सांगतो म्हणावं लागत नाही किंवा पळून जावं लागत नाही भ्यावं लागत नाही शिकवत असताना खूप जण भेटतात बरं का मग एक तर का भितात माहितीये का भिण्याचं मला माहित नाही बाबा हे तर स्वीकारण्याची पद्धत पाहिजे मला एवढं माहिती आहे मी योगाचाच अभ्यास केलाय मी तेवढा नाही
एक असं एक स्वीकारावं लागतं. मग हे पण स्वीकारण्याचे हे नाही, अहंकार आहे. बरोबर आहे. नाही पण ते दाखवायचंय, असं कसं करावं लागेल. मग तिथं पण त्रास होतो, पळून जावं लागतं, मग काहीतरी सांगावं लागतं, काहीतरी हे करावं लागतं, असं होऊ नये. यासाठी अभ्यास चांगला केला पाहिजे. आलं लक्षात? बरोबर आहे. जगायला किती लागतंय हो? ईदभर पोट आहे तरी किती काम करतात लोक, तुम्ही सांगा. जर आपल्याला पोटापुरतं बस झालं, जर अभ्यास म्हणत असाल तर तुम्ही सांगा जगायला किती खातात लोक, तुम्ही सांगा. आयुष्य काही सिमेंट कॉन्क्रीटचं कसलं घर बांधता, कॉलम टाकून मोठं मोठं, थोडंसं ऍडव्हर्टाईज आहे मध्ये जाहिरात, हा म्हणजे टेन्शन जाईल थोडं. दुसरा विषय सुरू होणार आहे बोधिसत्वाच्या अगोदर. बरोबर आहे. परंतु घर कसं पक्का बांधतात, सळई चांगली पाहिजे, पाया मजबूत पाहिजे, असं असं पाहिजे. तसं का बाबा? शरीर किती काळाचं आहे? काय 1000-2000 वर्षासाठी आलंय का कोणी? कोणीच आलेलं नाही. तरी सुद्धा घर किती पक्क बांधतो, नियोजित बांधतो. अरे बाबा, पण जायचंय तिथं त्याचं नियोजन काही आहे का? नाही. त्याचं नियोजन काहीच केलं नाही. राहायचंय काही वर्ष, ती बी निश्चित माहित नाही आपल्याला किती वर्ष राहायचंय. वाटणे गेलं, गाडीने धक्का दिला, मरून पडेल. नाही नाही, मी योगा करतो, प्राणायाम करतो, मी डाएट चांगला हे करतो, मी सगळं सगळं नियोजित करतो, दररोज तपासण्या करतो, त्यामुळे मला शुगर नाही, बीपी नाही, थायरॉइड नाही, हे नाही ते नाही ते नाही ते नाही, मी व्यसन करत नाही. धडक देईल ना कोणी, तरी पण मरू शकतो. देहाचा काय भरोसा आहे? नाही बाबा, मी लय बघून चालतो. कोणी म्हणेल काय, मी लय बघून चालतो. नाही नाही नाही, तसंही नाही. लाईटला कुठं तर हात लावशील, मोबाईल फुटल, काय सांगता येईल, चार्जिंगचं वायरचही होईल. काय जायचं, किती काय आहे बघा की, काही शाश्वती नाही जगण्याची. आणि त्यासाठी एवढा प्रयत्न करतोय व्यक्ती, किती प्रयत्न करतोय, परंतु जिथं जायचंय त्याचा काहीच विचार करत नाही. अरगड त्याची काही तयारी केली आहे का? हा, कोकणातून तुम्हाला लातूरला यायचं झालं की मग डब्बा पिप्पा घेतात, सगळं सगळं घेतात, कपडे पांघरणं आतरणं, काय लागेल काय नाही. बरोबर आहे ना? आता जायचे 5 दिवस, तर तयारी किती करतात? 5 दिवस अगोदर तयारीला लागतात. काय काय लागेल बाबा, कसं काय व्यवस्था होईल का नाही बाबा, चांगलं होईल का नाही, कसं होईल, काय होईल. मग जर आपण गावाला जात असताना एवढी व्यवस्था बघतो, आणि सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न गाडी है ना घोडा है, ना वहां हाती है ना पैदल ही घोडा. जाना है. आता तिथे तर काहीच नाही की हो, मग तिथं काय नेणार आहे काय सगळं? मग त्याची तयारी काहीच करत नाही. आता कसं जावं तिथं? तोडीती झोडती, मारिती तोडीती झोडीती, निष्ठुर यमाचे किंकर. असलंही भयंकर आहे म्हणे. कधी तर ते विषय काढतो यम लोकाचा कसं असतो ते, त्याबाबत. एवढं भयंकर आहे, त्याची काही तयारी केली आहे का? काहीच तयारी केली नाही. घर एवढं बांधतात, राहायचं नाही, जमा करून पैसे एवढे ठेवलेत, खायचे नाही तेवढे पैसे काही, तरी तयारी केली. तसंच आहे. बरोबर आहे. जीवन जगायला आपल्याला आपल्या पोटाला लागतंय कमी, परंतु जमवतो पुढील व्यवस्था म्हणून. कशासाठी? सर्वांसाठी. किंवा भूक थांबत नाही, हे मानसिक प्रवृत्ती आहे. तसं ज्ञानामध्ये सुद्धा असलं पाहिजे, अभ्यासामध्ये सुद्धा असलं पाहिजे. भागतंय एवढं, पण भागवलं नाही पाहिजे. बरोबर आहे. भागताय ना, पण नाही भागवलं पाहिजे. तुम्ही भागवता का? 2 ड्रेसमध्ये भागतं तुमचं, तर का बरं एवढे कपाट भरून ठेवता? रोज लेवता का? तरी पण लेवता, घेता का? घर राहता किती? 3.5 हाताचा देह आहे, एक रूम बस झाली का नाही? मग एवढं मोठी इमारत बांधता का? बरोबर आहे. खायला किती लागतं बाबा महिन्याला? एवढं लागतं. एवढं कमवता का? मग तसंच हे सुद्धा आपण केलं पाहिजे. संपली जाहिरात, संपली, ऍडव्हर्टाईज झाली. आपण विषयावरती येऊ. हे 3 प्रकारचे शरीर आहेत, या लक्ष द्या आता. तर काय सांगत होतो, म्हणजे हे सांगायचं सुद्धा आहे, परंतु विस्तार होईल कधीतरी, आपण व्यवस्थित घेऊ ते दर्शनामध्ये. बौद्ध दर्शन आहे तुम्हाला 4थ्या सेमिस्टरला, तुमच्या म्हणजे योगाला म्हणत नाही, दर्शनाला, MA दर्शनला बौद्ध दर्शनही आहे. तिथे आपण काही पाहूयात परत, जेवढं होईल तेवढं. तर बुद्ध अकनिष्ठ स्वर्गात अनेक बोधिसत्वांकडून घेरलेला असतो, व त्याच्या ठिकाणी 32 प्रमुख व 80 दुय्यम अशी सौंदर्याची व ऐश्वर्याची, म्हणजे 32 प्रमुख लक्षणे आणि 80 दुय्यम लक्षणे असतात. अशी ऐश्वर्याची लक्षणे असतात. फक्त 10व्या अवस्थेला पोहोचलेल्याच बोधिसत्वांना हे बुद्धाचे आनंदमय रूप दिसते. आणखी कसल्या अवस्थेला गेलेल्या? 10व्या अवस्थेला पोहोचलेल्या बोधिसत्वांना. म्हणजे बोधिसत्व मला सांगायचे पुन्हा, आपण कशासाठी पाहत आहोत आता?
बोधिसत्व पाहणार आहोत. अरहत कळालेला आहे बरं का. आता बोधिसत्व काय आहे पाहायचंय आपल्याला. तर बोधिसत्वांना या बुद्धांचे आनंदमय रूप दिसते. बोधिसत्व आणि बुद्ध हे पाहायचंय आणखी परत आपल्याला. आणि पुन्हा अरहत आणि बोधिसत्व यांच्यातील फरक पाहायचा आहे आपल्याला. आणि संभोग काय ही बुद्धाची विभूती आहे. संभोग काय काय आहे, ही बुद्धाची विभूती आहे. विभूती म्हणजे पाहिले आपण विभूती पादामध्ये बरं का. ही बुद्धांची विभूती आहे. आणि याचं वर्णन कुठं आलेलं आहे, भगवद्गीतेत पाहायला मिळतं. कुठं पाहायला मिळतं पाहून घ्या आता तुम्ही. भगवद्गीतेत याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. भगवद्गीतेत मी सगळंच पाहायला मिळतं म्हटलं ना. भगवद्गीतेमध्ये हे पाहावयास मिळतं आपल्याला. ठीक आहे. चला पुढं. आता किती झाले शरीर. धर्म काय, संभोग काय. आता पाहूया आता निर्माण काय. निर्माण काय हे जगातील प्राणीमात्रांना, निर्माण काय काय आहे तर जगातील प्राणीमात्रांना दुःखापासून वाचविण्यासाठी बुद्धांनी धारण केलेले भौतिक शरीर होय. आलं लक्षात. आला आता बोधिसत्व आणि अरहत मधली संकल्पना कळेल तुम्हाला. आलं लक्षात. कळालं. सरांनी मान हलवली म्हणून तोंड पाहायला पाहिजे. तोंड पाहिलं की कळतं काय म्हणणं आहे. आणि आनंद असतो, ज्याने अभ्यासाची इच्छा असते त्यांना लय आनंद होत असतो बरं का. असं काहीतरी वेगळं कळालं की आनंद खूप होतो. अरेकडे विस्तार आणखी कुठेही कुठं संदर्भ जोडतात. तर मी त्यासाठीच सांगतोय. मी कशासाठी सांगतोय, असं कोणीतरी संदर्भ जोडावं, कुठे तर काहीतरी उपयोग व्हावा यासाठी सांगतोय. बरोबर आहे. निर्माण काय बद्दल सांगितलं म्हणलं सुद्धा मी, तिथं कोणी काही विचारायचं नाही काय करावं. नुसते योगात सर निर्माण कायचं अजून एकदा सांगा ना. ठीक आहे कविता ताई. निर्माण काय हे जगातील प्राणीमात्रांना व दुःखापासून वाचविण्यासाठी, जगातील प्राणीमात्रांना दुःखापासून वाचविण्यासाठी म्हणजे काय, दुःखातून वाचण्याचा उपाय काय आहे, निर्वाण. काय आहे, मुक्ती. काय आहे, मोक्ष. काय आहे, कैवल्य. बरोबर आहे. तर ते प्राप्त करून देण्यासाठी बुद्धाने धारण केलेले कसले शरीर, भौतिक शरीर. हे भौतिक शरीर आहे. जे धारण केलेलं भौतिक शरीर आहे त्याला म्हणतात निर्माण काय. मग आपल्याला तिथं निर्माण चित्त संकल्पना आहे. मग निर्माण चित्त संकल्पनेच्या अगोदरच्या सूत्रामध्ये मी निर्माण शरीर पण सांगितलं होतं. ते काय म्हटलं होतं, जात्यंतर परिणाम. जातीअंतर परिणाम सांगितलेला जो आहे तिथे जातीअंतरचा अर्थ मी असा काढला. कारण का तर मी तिथे संदर्भ घेतला होता. परंतु संध्याताई आता तुमच्याकडे पण पुस्तक आहे ना, त्या पुस्तकामध्ये खोट अशी आहे की ते आर्य समाजी आहे. आर्य समाजी पुस्तक असल्या कारणाने त्यांनी तो प्रक्षिप्त आहे म्हणलं, विषयच टाळलेला आहे. तो विषय तिथेच टाळला त्यांनी. तर मग आपण स्वामी काय ते सत्यपती परिव्राजकाचार्य आहेत, ते खूप विद्वान आहेत. आणि मग त्यांना आपल्याला जर म्हणायचं की नाही त्यांचं आम्हाला योग्य वाटत नाही म्हणायचंय, म्हणजे आपल्याकडे काही तर पाहिजे ना प्रूफ. बरोबर आहे ना सर. गेल्या वेळेसही मी हे आहे म्हटलं होतं, गेल्या वेळेसही सांगितलं. आता तर आणखी चांगला अभ्यास करून आणखी सांगितलं की हे त्यांना सापडत नाही. मी त्यांच्या तत्वज्ञानाशी ते इमानदार आहेत, ते स्वतःच्या पंथाशी इमानदार आहेत. परंतु आपण पंथाशी इमानदार नाही राहायचं. आपण कसलं असलं पाहिजे म्हणलं मी, संशोधन पद्धतीत सांगितलंय, समग्र असलं पाहिजे. आणखी पूर्ण सगळं घेऊन. आणि पूर्वग्रह दूषित असता कामा नये. पूर्वाग्रह नसला पाहिजे आपल्याला. मी वैष्णव आहे म्हणून हेच मत मी मानणार, मी हे आहे म्हणून हे मत मानणार, मला हेच आहे. मग ते पूर्वाग्रह ठेवणाऱ्याला ज्ञान मिळत नाही, तो संशोधन करू शकत नाही. म्हणजे तो आग्रह नसला पाहिजे, आग्रह नसला पाहिजे. मग ते आग्रह जर असला तर काय करतो, आपल्या व्यवस्थेत बसवायला लागतो, ते आपल्या सोयीचं तत्वज्ञान करायला लागतो. आपली जी बुद्धी आहे तसं त्यांना बनवायला लागतात. मग व्यक्ती काय करतात, जर आपल्या मताचा जर आग्रह झाला तर नाही ते असं नाही, हे असं असेल. बरोबर आहे. मग असं ठरत नाही, मग हे श्लोकच चुकीचं आहे, ह्याच्यात कोणतर घातलेलं आहे, भेसळ केलेला आहे, असं काही पण म्हणावं लागतं. तसं म्हणण्याची पाळी येऊ नये म्हणून आपण अभ्यास चांगला केला पाहिजे. ठीक आहे. तर काय सांगत होतो, निर्माण काय हे आविष्करण आहे. ठीक आहे, ह्याचं विस्तार नाही करत आता मी, एवढंच बस झालं. आता सांगतो यामध्ये हिनयान आणि बौद्ध महायान सांगितलंय. थांबलं पाहिजे, वेळ होणार आहे खूपच. सर थांबतो सर, उद्याच घेऊयात, व्यवस्थित घेता येईल वाटलं तर. थांबतोच उगा, कारण वेळ लागणार आहे.
थांबू ना मग? ठीक आहे, थांबूयात आपण.